सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 17 डिसेंबर 2025. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. राज्यातील दुबार मतदारांच्या मुद्द्यावर आयोगाचे दुर्लक्ष. मतपेटीतून क्रांती घडवा. आमदार शशिकांत शिंदे. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करताना सुमारे 11 लाख मतदार दुबार असल्याची कबुली दिली आहे. या दुबार मतदारांवर आमचा सुरुवातीपासूनच आक्षेप होता आणि आहे. त्यांची सखोल पडताळणी करून नावे रद्द करण्याची मागणी आम्ही वारंवार केली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने या गंभीर मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. लोकशाही आजही जिवंत आहे दाखवण्यासाठी मतपेटीतून क्रांती घडण्याची हीच वेळ आहे असे सांगत त्यांनी मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरील पोस्टवरून बनवडी तालुका कराड येथे एकास मारहाण. बनवडी तालुका कराड येथे व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलेल्या एका पोस्टवरून माजी जिल्हा परिषद सदस्यांसह तिघांनी एकाच शिवागीर दमदाटी करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अख्तर हुसेन अत्तार वय 38 राहणार बनवडी कॉलनी कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर भीमराव शिवदास, पांडुरंग कोठावळे व गणेश जाधव सर्व राहणार बनवडी कॉलनी कराड अशी गुन्हा नोंद झाल्याची नावे आहेत. बनावट संकेतस्थळ ऍप आणि ई चलन लिंक पासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन. वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन, वाहन नोंदणी, ई चलन यांसारख्या सेवा संबंधित बनावट संकेतस्थळ, फसवे मोबाईल तसेच मोबाईल SMS, व्हॉट्सअपद्वारे खोट्या लिंक्स पाठवून नागरिकांची फसवणूक होत आहे. वाहन चालक मालकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी बनावट संकेतस्थळ आणि ई चलन बनावट लिंक्स पासून सावध राहावे असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे. बिबट्याचा वृद्धेवर हल्ला. पाटण तालुक्यातील भालेकरवाडीतील घटना. ग्रामस्थात भीतीचे वातावरण. पाटण तालुक्यातील डेबेवाडी विभागातील भालेकरवाडी येथे मंगळवारी बिबट्याने वृद्ध महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये वृद्धा बचावली असली तरी या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मालन खशाबा भालेकर वय 65 राहणार भालेकरवाडी असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी भालेकरवाडी येथील नागरिकांनी केली आहे. बोरगाव तालुका सातारा येथील ममता मिल्ककडून दूध बिल थकीत. सातारा जिल्ह्यातील दूध संकलक व शेतकरी आर्थिक संकटात. बोरगाव तालुका सातारा येथील ममता मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी डेअरीकडून दूध पुरवठ्याचे कोट्यवधी रुपयांचे बिल थकीत ठेवल्याने सातारा जिल्ह्यातील दूध संकलक व शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहे. या संदर्भात बाधित दूध संकलकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. थरकाप उडवणारा अपघात. स्पोर्ट बाईक रायडरने दुचाकी स्वराला उडवले. दोघांना गंभीर दुखापत. एकाची पायाची बोटे तुटली. मंगळवार दिनांक 16 डिसेंबर दुपारी 12:30 सुमारास सातारा येथील लँडमार्क नजीक स्पोर्ट बाईक रायडरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकी चालकाच्या पायाची बोटे तुटली आहेत. दोन्ही जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भर दुपारी घडलेल्या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. कुटुंब काढ झोपेत असताना नेले पोस्ट केडगाव तालुका सातारा येथे 2 लाखांची चोरी. मध्यरात्री चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून घरातील सुमारे 2 लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना नेले केडगाव तालुका सातारा येथे दिनांक 14 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. वंदना अशोक बगाडे वय 51 राहणार नेले पोस्ट केडगाव तालुका सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बगाडे कुटुंबीय गाड झोपत होते त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचा पुढील दरवाजा कशाने तरी उघडून आत प्रवेश केला. घरातल्यांना कसलीही चावल न लागता चोरट्यांनी कपाटातील 2 लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. चिमणगाव तालुका कोरेगाव येथे ट्रॅक्टर खाली चिरडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू. चालक फरार. ऊस वाहतुकीचा उन्माद पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जरंडेश्वर शुगर मिल साखर कारखाना चिमणगाव येथे ट्रॅक्टरने बेदरकारपणे धडक दिल्याने एक अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 सुमारास चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल साखर कारखान्याच्या गेट क्रमांक 2 येथे घडली. तोंडल तालुका खंडाळा येथे अपघातात कार चालकाचा मृत्यू. 7 जण गंभीर. खंडाळा तालुक्यातील लोणंद शिरवळ रस्त्यावरील वीज धरणालगत तोंडल गावच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारने लोणंद बाजूकडून शिरवळ बाजूकडे येणाऱ्या कारला दिलेल्या धडकेत कार चालक जागीच ठार झाला तर 5 चारांसह 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. सलीम हमीदबाई शिकलगाव व 25 राहणार शिरवळ तालुका खंडाळा असे अपघातामध्ये ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे. महाबळेश्वर येथील वेण्णालेक रस्त्यावर अपघात. तरुण जखमी. महाबळेश्वर येथील वेण्णालेक रस्त्यावरील प्रतापसिंह उद्यानालगतची संरक्षित भिंत जागोजागी खचल्याने आणि काही ठिकाणी रस्ते ढासू लागल्याने परिसर धोकादायक बनला आहे. विशेष रात्री प्रवास करताना मोठा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन एक तरुण जखमी झाला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.